कसं लागू करता येईल या बाबतीत जस्टिस या 3 सेवानिवृत्त न्यायमूर्तींचं निवेदन आपण त्याच्यासाठी घेतोय. दरम्यानच्या काळामध्ये मला विभागानं असं सांगितलं, हैदराबाद कॅबिनेटचे 8,500 डॉक्युमेंट्स आपली 12 लोकांची टीम 2 आठवड्यात तेलंगणामध्ये पहिल्या आठवड्यात तिन्ही डॉक्युमेंट्स स्कॅन करून त्यांचं कव्हरिंग लेटर त्यांचं तेलंगणा गव्हर्नमेंटचं त्या प्रत्येक सीटवरती कव्हरिंग लेटर की जे आमच्या कस्टडीमधल्या डॉक्युमेंटच्या फोटोकॉपीज आहेत हे आपण त्यांच्याकडे घेऊन आलो. ते डॉक्युमेंट विभागानं शिंदे समितीकडून दिले, पण विभागानं स्कॅन केले. त्याच्यामध्ये जातीचा फक्त तालुकानी आहे, जिल्हानी आहे, संख्येचा उल्लेख आहे. आपल्याला जे दाखले द्यायचे त्या दाखल्यामध्ये वंशावळीचा उल्लेख असणं गरजेचं आहे. म्हणजे माझ्या वडिल्या आजोबांचं, माझ्या पंजोबांचं किंवा खापर पंजोबांचं कुणाचं नाव जर त्याच्यात आढळलं असतं तर त्या थेट वंशाला किंवा त्या वंशावळीतल्या प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तीला आपल्याला दाखला देता आला असता. त्याच्यामध्ये फक्त फिगर्स दिल्या, फक्त आकडे दिलेले आहेत. व्यक्तीचा उल्लेख, नावाचा उल्लेख कुठंच नाही. एक माझं संपूर्ण मग तुम्ही बोला. म्हणजे तुमचं सगळ्यांचं ऐकलं, माझा जेवढा अभ्यास आहे या बाबतीतला तेवढं फक्त मी तुम्हाला सांगतो. तुमचं नाही समाधान झालं तुम्ही मला क्रॉस क्वेश्चन करा बरं. यासाठी 3 जस्टिस साहेबांची आपल्याला सोमवारी वेळ आपण मागितलेले वेळ मिळाली, आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करतो. गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आपण जे काही काल सुद्धा मी हे वाचून दाखवलं त्याच्यामध्ये प्रत्येक गुन्हे मागे घेतले. 222 गुन्हे मागे घेण्याची शिफारस झालेली आहे. 222 गुन्हे मागे होते. या बाबतीत काल सुद्धा मी उपसचिव गृह विभागाला सूचना दिली की सगळ्या योजना कार्यक्रमाला आदेश काढा. जिल्हा समितीनं जी गुन्हे मागे घ्यायची शिफारस केली तात्काळ सरकारी सूचना देऊन तातडीनं ते गुन्हे